बहुजन आघाडीच्या माध्यमातून या महानगरपालिकेवरती मोर्चा काढण्यात आलेला आहे। नागरिकांना जे आहे पाण्याचं बिल अतिरिक्त येत आहे, परंतु इथल्या पाणी तर कमी येत आहे मान्य आहे, परंतु जे आहे तुम्ही जे अतिरिक्त बिल पाठवत आहे ते मात्र आम्हाला मान्य नाही आहे। यासाठी आम्ही हा मोर्चा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या महानगरपालिकेवरती आज काढण्यात आलेला आहे। परंतु इथली शासन व्यवस्था जो व्यक्ती आमचे प्रश्न जाणून घ्यायला पाहिजे होते ते संबंधित जे आहे आयुक्त प्रेझेंट नसताना त्यांच्या खालील जे अधिकारी असतात किंवा जे काही प्रशासकीय अधिकारी असतात, आयुक्त असतो, त्यांना प्रेझेंट ठेवायला पाहिजे होतं। परंतु मात्र आमच्या विविध अडचणी जे आहे इथे कुठल्याही प्रकारे जाणून न घेता एका विशिष्ट विभागाचा जे OCW जे आहे विभागाचा एक व्यक्ती जे आहे अधिकारी आमच्या मोर्चाला जे आहे ऐकून घेतो आणि फक्त एकच प्रश्न जे आहे तो म्हणतो की मला एकच प्रश्न सोडवायचा आहे, तो म्हणजे पाण्याचा, बाकी मला काही करणं नाही। इथली प्रशासन आणि शासन व्यवस्थेचं अपयश आहे की हे आमच्या नागरिकांच्या अडचणी सोडवण्याच्या लायकीचे नाही आहे आणि यांनी शासन करण्याच्याही लायकीचे नाही आहे। यांनी शासन करणं सोडून द्यावं, कारण की हे नागरिकांचे प्रश्न जाणूनच घेत नाही तर सोडवण्याची तर बरीच दूरदूरची गोष्ट आहे। म्हणून आम्ही या मोर्चाच्या मडका फोडो आंदोलनाच्या माध्यमातून जर आमच्या प्रश्नाला जर वाचा फुटली नाही किंवा आमचे प्रश्न सॉल्व्ह झाले नाही, येणाऱ्या 8 दिवसामध्ये यापेक्षाही मोठं आंदोलन, तीव्र आंदोलन आम्ही जे आहे या महानगरपालिकेवरती घेऊन येणार, एवढं आम्ही जे आहे चॅलेंज देतो आहे। मी विजय पाटील, वंचित बहुजन आघाडी नागपूरच्या वतीने हे आवाहन करतो आहे। जय भीम, जय भारत।